गोकुळ गीते हे नाव राज्याच्या राजकारणात फारसं ऐकलेलं नसलं तरी नाशिकच्या स्थानिक राजकारणात हे नाव नवीन नाहीये। गोकुळ गीते हे नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे सख्खे भाऊ आहेत। विचार करा, एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि सत्तेत असलेली भक्कम महायुती आणि दुसऱ्या बाजूला एक अपक्ष उमेदवार। वरिष्ठांच्या प्रचंड दबावानंतर हा अपक्ष उमेदवार अधिकृतपणे जाहीर करतो की मी निवडणुकीतून माघार घेतोय। सगळ्यांना वाटतं महायुतीचा विजय आता निश्चित आहे, पण ज्यावेळी मतपेट्या उघडतात तेव्हा माघार घेतलेला अपक्ष उमेदवार फक्त जिंकतच नाही तर महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा अक्षरशः धुव्वा उडवतो। ही आहे नाशिक विधान परिषद निवडणुकीची इंटरेस्टिंग स्टोरी आणि या स्टोरीचे हिरो आहेत अर्थातच गोकुळ गीते। पण हे गोकुळ गीते नेमके आहेत तरी कोण? त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला कसं नमवलं याचा सविस्तर आढावा घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। गोकुळ गीते हे नाव राज्याच्या राजकारणात फारसं ऐकलं नसलं तरी नाशिकच्या स्थानिक राजकारणात हे नाव नवीन नाहीये। गोकुळ गीते हे नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे सख्खे भाऊ। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती। विशेष म्हणजे या संपूर्ण निवडणुकीचं प्लॅनिंग आणि कॅम्पेनची सुरुवात स्वतः गोकुळ गीतेंनीच हाताळली होती। गोकुळ गीते हे सलग 2 वेळा पिंपळगाव बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आलेत। सध्या त्यांची सायखेडा गटातून जिल्हा परिषदेची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे। माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आणि निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार गोकुळ गीते हे आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहेत। त्यांची अंदाजित संपत्ती 16.69 कोटी रुपयांच्या घरात आहे, पण त्यांची खरी ताकद ही पैशात नाही तर त्यांच्या नेटवर्किंगमध्ये आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या अडचणी सोडवणं, त्यांना वेळेवर आर्थिक आणि राजकीय रसद पुरवणं यात गीते बंधूंचा मोठा हातखंडा आहे। याच तगड्या ग्राउंड लेवलच्या ताकदीवर त्यांनी थेट विधान परिषदेत उडी घेतली आणि जिंकूनही दाखवली। गोकुळ गीते आणि त्यांचे बंधू गणेश गीते हे मूळचे नाशिकच्या भाजप वर्तुळातील अतिशय सक्रिय चेहरे आहेत। गणेश गीते हे तर भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। त्यामुळेच जेव्हा गोकुळ गीतेंनी अपक्ष उमेदवारी भरली तेव्हा त्यांना भाजपच्या वरिष्ठ फळीचा आणि विशेषतः गिरीश महाजनांचा छुपा पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती आणि याच चर्चेनं महायुतीच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे। आता बोलूया त्या निवडणुकीकडे जिथे गोकुळ गीतेंना जायंट किलर बनवलं। ही निवडणूक कशी रंगली आणि गोकुळ गीतेंनी गुलाल कसा उधळला हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात। महायुतीने शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना अधिकृत उमेदवारी दिली, पण स्वतःच्या ताकदीवर विश्वास असलेल्या गोकुळ गीतेंनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आणि बंडखोरी केली। गीतेंची उमेदवारी महायुतीसाठी डोकेदुखी ठरली होती, त्यामुळे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सूत्र हलवली। सलग 6 दिवस वाटाघाटी चालल्या। अखेर वरिष्ठांच्या विनंतीला मान देऊन गोकुळ गीतेंनी मी माघार घेत आहे अशी अधिकृत घोषणा केली। गीतेंनी माघार तर घेतली, पण तांत्रिकदृष्ट्या त्यांचं नाव मतपत्रिकेवर तसंच राहिलं आणि इथूनच खरा खेळ सुरू झाला। मी प्रचार करणार नाही असं गीतेंनी सांगितलं असलं तरी पडद्यामागे त्यांची फिल्डिंग लागलेलीच होती। 22 जून 2026 रोजी जेव्हा निकाल लागला तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला। एकूण 605 वैध मतांपैकी विजयाचा कोटा हा 303 मतांचा होता। गोकुळ गीतेंनी पहिल्याच फेरीत तब्बल 357 मतं मिळवून महायुतीच्या नरेंद्र दराडेंचा दारुण पराभव केला। दराडेंना केवळ 248 मतं मिळाली। भाजपच्या आणि महायुतीच्याच स्थानिक मतदारांनी मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग करून गोकुळ गीतेंना विजयी केलं, अशी चर्चा या निमित्ताने रंगली। गीतेंनी माघार घेतल्याचं भासवून छुप्या पद्धतीनं महायुती उमेदवाराच्या नाकावर टिचून त्यांनी विजय मिळवला। या एका निवडणुकीने गोकुळ गीतेंनी नाशिकवर स्वतःचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलंय। तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।